माझी जुनी युक्ती काही आजकाल काम करत नाही यार. गेले ते दिवस जेव्हा मला चांगले ससे आणि हरिण मिळायचे. हा, सोन्याचे दिवस होते ते माझे. हा. अरे खोदा पहाड आणि निकला चुहा. काय होत नाही, उंदीर तर आहे. हा उंदीर रताळ घेऊन कुठे चाललाय? आज तर मेजवानी आहे. थांब तिथे. कोण आहे तू? मी तुला इथे आसपास कधीच नाही पाहिला. अरे काय, तू ऐकलं नाही का मी काय बोललो? हो, मी ऐकलं. काही गरज नाहीये. मी का माझ्या शिकारीचं नाव आणि त्याच्या जागेबद्दल विचारू? मला घाबरायचं काही कारण नाही. मला तर फक्त डोकं लावायचंय. आईने मला शिकवलं होतं की सगळ्या संकटांचं निवारण फक्त डोकं लावून होऊ शकतं. मला एकदा करून पाहायला हवं. अरे कोल्हे दादा, मी तर माझ्या चांगल्या मित्राकडे अस्वल रेड्याकडे भेटायला चाललोय. अस्वल रेडा हा कोणता जीव आहे? तो एक असा जीव आहे ज्याचं शरीर अस्वलासारखं आहे आणि तोंड म्हशीसारखं आहे आणि त्याचं आवडतं खाद्य कोल्ह्याचं मांस. काय हा मला खरंच सांगतोय? असा कोणता जीव आहे? जर तू अस्वल रेड्याला बघितलं नसशील तर माझ्यासोबत चल कोल्हे दादा. रस्त्याने जाता जाता आपण गाणी म्हणत जाऊ. अरे ठीक आहे, मी तुझ्यासोबत आलो असतो, पण माझ्या एका नातेवाईकाचा वाढदिवस आहे. मी आता तिकडेच चाललोय. तू जा पुढे. अरे बाप रे, मला तर त्याचं नाव ऐकूनच भीती वाटली. मी तर आता इथून पळतो. किती वेळ झाला मी असाच बसलोय. कमीत कमी एक ससा तरी इथून जायला पाहिजे. भूक लागलीये. इथे बसून काही नाही होणार. निघतो मी इथून. एक उंदीर पुरेल मला. अरे काय तू अंधळा आहेस? कोणाही समोर कधीही उडी मारतोस? तू मला ओळखलं नाहीस का रे? तसं तर सगळे लहान प्राणी मला बघून घाबरतात. अच्छा, पण मी तर तुला हुशार, चांगले कपडे घातलेला एक तरुण मुलगा समजत होतो. छे, असं तर नव्हतो बोललो मी. तर मग? जसं काही तुला कळलंच नाही. हा तर खूपच मूर्ख दिसतो. जर मी सतर्क राहिलो तर मी याच्या तावडीतनं सुटू शकतो. हो ठीक आहे. तुम्ही कोणीतरी चांगल्या व्यक्ती आहात. तुम्हाला काय हवं? मला तुला खायचंय. मी तर माझ्या चांगला मित्र अस्वल रेड्याला भेटायला चाललोय. अस्वल रेडा? हो, अस्वलासारखं शरीर आणि रेड्यासारखं तोंड आणि पक्षी त्याचं आवडतं खाद्य आहे. तू पण माझ्या सोबत चल. रस्त्याने जाता जाता आपण खूप सारे गाणे म्हणूया. माझा मित्र तुला पाहून खूप खुश होईल. चल. अरे मित्रा, मला जरा बरं नाही वाटत आहे. ताप आणि खोकल्यासारखं वाटतंय. तू जा, मला नाही यायचं. मूर्ख, इकडले सगळे लोक मी जे काही बोलतो त्यावर सहज विश्वास ठेवतात. हे काय? तू मला पाहून घाबरला नाहीस? अरे बापरे, मी तर घाबरलो. मी दोनदा घाबरलो. अजून एकदा घाबरायचं आहे का? तू काय माझी चेष्टा करतोयस? अरे नाही, मी तर घाबरलो. मला काहीही करून ह्याला इथून पळवायला हवंय. काय तू मला पाहून माझी सुंदरता बघतोयस का? मी विचार करत होतो की मी तुला खाऊन टाकीन. अरे हो का? मग तर तुला थोड्या वेळ थांबावं लागेल. का बरं? कारण मी माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या घरी अस्वल रेड्याकडे चाललोय ना. अस्वल रेडा हा कोण आहे?
हा तो एक असा जीव आहे जो दिसतो अस्वलासारखा पण ज्याचा चेहरा रेड्यासारखा आहे आणि त्याला सापासारखे फक्त मांसाचे प्राणी खूप आवडतात. कोण आहे तो? हा? असा कुठला जनावर तरी आहे का? म्हणूनच तर मी चाललोय. तुम्ही पण चला. जाता जाता आपण रस्त्यात खूप सारी गाणी म्हणू. अरे मित्रा, आज नाही, तू जा. अरे बाप रे, आता मी वाचलो. ना 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 ना. अरे हा कोण आहे? मी कोण आहे? अरे बाप रे, हा कोण आहे? तू एक उंदीर आहेस ना? मला काही करून माझा जीव वाचवून इथून पळावं लागेल. जे मी विचारतोय तू ऐकलं नाहीस? हो, मी एक उंदीर आहे. तुम्हाला काय हवंय? काय बोललास तू? आजपर्यंत कोणीही माझा अपमान केला नाही. तू असं म्हणू शकतोय कारण तू आतापर्यंत कोणा शक्तिमानचा सामना नाही केलाय. अच्छा, असं आहे तर. अरे काय नाही. थांब तू जरा. तुला काय वाटतं मी कोण आहे? ह्या जंगलातले सगळे प्राणी मला बघताच घाबरून जातात. खोटं नको बोलू. आधी सिद्ध करून दाखव. बरं, ये माझ्या मागे जरा. मी तुला सांगतो की मी कोण आहे ते. तू म्हणतोच आहेस तर मी बघून घेतो. ओय! अरे माझ्यावर दया कर. मला मारू नको. मला वाटतं हा जे म्हणतोय त्यात तथ्य आहे. अरे ए! तो खरं बोलत होता. हा काही असा तसा जनावर दिसत नाही. अरे हा तर तोच अस्वल रेडा आहे ज्याबद्दल उंदीर सांगत होता. मी गरीब बिचारा भालू आहे. मला माफ कर. मी तुला न ओळखताच तुला आव्हान दिलं. आता मी तुझी ताकद ओळखतो. कृपा कर आणि मला सोडून दे. ठीक आहे, मी तुला माफ करतो पण माझ्या आजूबाजूला पण कधीच भटकायचं नाही. चल निघ. मूर्ख पण आला आणि माझा जीव वाचला. जिकडे तिकडे फळ, खूप सारे फळ. अरे वा, हे फळं खाण्यात किती मजा येईल ना. हे सगळे फळं पाहून तर माझ्या तोंडात पाणीच सुटलंय. खारुताई, तू तर नशीबवानच आहेस ना. कितके सुंदर फळं तुला खायला मिळतात. किती चविष्ट असतील ना ते. ए खारुताई, थोडे फळं मला इकडे खाली देशील का? हे सगळे फळं ससा नाही खाऊ शकत. हाच जंगलाचा कायदा आहे. तू फक्त इतकं बघ की जंगलात कुठे गाजर मिळतंय का. अरे खारुताई, एकही फळ तू मला दिलं नाहीस ना. मला मिळेलच ग फळ, पण आता तू मागितल्यावर मी नाही देणार तुला. काहीही करून हे फळ मला हवंय. याची चव घ्यायची आहे. बंदर दादा, मला पण थोडे फळ देशील का? मला फळं खूप आवडतात. तुला पण फळं खायला आवडतात का? चांगली गोष्ट आहे. पण मग तू स्वतःच झाडावर चढ आणि मग फळ खा. अरे शशा दादा, तू तर खूप तंदुरुस्त आहे ना. मग कशाला मागतोय? झाडावर चढून तोडून खाऊन घे. चांगला धावणारा आहेस ना, मग धावूनच चढून बघ ना झाडावर. सगळे फळं खातात, फक्त मीच फळं नाही खाऊ शकत. मागितल्यावर कोणी मला देत पण नाही.
मला झाडावरची फळं खायचीच आहेत, नाहीतर आता लालसामुळे मरूनच जाईन. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी झाडावर चढूनच बघतो. वरती पोचून फळं खाऊ शकेन ना. अरे ते बघा तिकडे. अरे तिकडे बघ. झाडावर चढणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तो तर आमचा सस्या दादा आहे ना. झाडावर चढणारा ससा झाडावरून पडला. कसा पडला? उलटून पडला. अरे ते बंदर तर मला चिडवतात आहेत. पडल्यावर चिडवणं. फळ मिळवण्याचे सगळे रस्ते बंद झाले. आता काय करू मी? सस्याला काहीही करून झाडावरून फळ खायची इच्छा होती. त्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो खूप उदास होता. तो निराश होऊन जंगलाच्या एका खडकावर दुःखी होऊन बसला होता. बऱ्याच वेळाने त्या रस्त्यावरून एक संन्यासी आले. बेटा, तू असा दुःखी होऊन का बसलाय? साधू महाराज, मला ना या झाडावरचे फळ खायची खूप इच्छा आहे, पण मी नाही करू शकत आहे. तर हे तुझं दुःख आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक मंत्र तुला सांगतो. ते 3दा म्हटल्यावर कोणत्याही झाडाचे फळ खालती पडतील. साधू महाराज, तो कोणता मंत्र आहे? दम दमादम, दम दमादम, दम दमादम खाली ये, असं 3दा म्हणायचंय. हे झाडाच्या खालती उभं राहूनच म्हणशील. साधू महाराज, मी तुमचे कसे आभार मानू? मंगलम भवंतु. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. हा 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 ये. हा, हे किती गोड आहे. मस्तच. मी किती नशीबवान आहे की मला एवढे गोड फळं खायला मिळतात आहेत. खूप नशीबवान. आता त्या झाडावरचे काही फळं खाईल. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. झाडावरून मला खालती कोणी पाडलंय? तो तू आहे का, बदमाश ससा? तूच मला खालती पाडलंस ना. तुला मी आता नाही सोडणार. बापरे, मला नको मारू. मी सगळं सांगतो तुला. काय झालं होतं लवकर सांग. लवकर, नाही तर मी तुला. मी एका साधू महाराजांनी सांगितलेला मंत्र म्हणून फळं पाडले होते आणि त्याबरोबर झाडावर बसलेला तू सुद्धा खाली पडला. मी तुला नाही पाडलं. संन्यासीने तुला एक मंत्र सांगितला? मग तर तो मंत्र मलाही ऐकवू, नाही तर मी तुला संपवून टाकेन. नको मारूस. ऐक, मी तुला तो मंत्र आत्ता सांगतो. असं सरळ सरळ बोल, नाही तर तू जिवंत नाही वाचणार. ह्याला मंत्र सांगितल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. ह्याला काहीही करून दूर करायचंय, नाहीतर हा माझ्याकरता संकट ठरू शकतो. ह्याला पळवायला एक उपाय करूया. मी तुला माझा मंत्र सांगून देतो, पण मी जे झाड सांगेल त्याच झाडाखाली उभं राहून मंत्र म्हटल्यावर तू फळं पाडू शकशील.
ठीक आहे, ते सगळं मान्य आहे. तू मला मंत्र ऐकव. ठीक आहे, मग तू तयार आहेस? कानांनी नीट ऐकू शकतो ना? दम दमादम दम दमादम दम दमादम खालती ये. ते बघ, त्या झाडाखाली उभं राहून तू हे मंत्र म्हण. सगळे फळं खालती पडून जातील. माझ्या मंत्र म्हणण्याच्या वेळेला हाही बाजूला राहील. मला मिळणारे फळ हा पण खाईल. असं नको व्हायला. ठीक आहे, मी त्या झाडाखाली जातोय. तू इथेच उभा राहा. तुझं इथे उभं राहणंच माझी ताकद आहे. दम दमादम दम दमादम दम दमादम खालती ये. दम दमादम दम दमादम दम दमादम खालती ये. दम दमादम दम दमादम दम दमादम खालती ये. अरे बापरे, किती त्रास होतोय. या झाडावर सगळे चावणारे फळ आहेत का? अरे बापरे. ऐक, अरे पळा रे. आजी, पदार्थाचा सुगंध किती छान आहे. या करंजीची चव इतकी छान काय आहे आजी? सांग ना आजी. काय म्हणालीस? या करंजीची चव खूप छान आहे. याची चव खूप छान आहे. मला खूप आवडली. आजी, या करंजीला कसं बनवतात? हा वाला, यात बारीक भाजलेली कणिक आहे, गूळ आहे, तीळ आहे आणि यात काजू बदाम आहेत आणि वेलची आहे. याला तेलात तळायचं. ऐकायला छान वाटतंय आजी. आजी, माझी करंजी कावळा घेऊन गेला. बेटा, रडू नकोस, शांत हो. आजी तुला दुसरी करंजी देईल. खूप छान सुगंध येतोय. पण हा सुगंध येतो कुठून आहे? हा तर करंजीचा सुगंध आहे. असं वाटतंय तुपात बनते. मला खूप आवडते. या सुगंधाने तर माझ्या पोटात उंदरांनी उड्या मारायला सुरुवात केली आहे. म्हणजे सुगंध इथून येतोय. इतका छान पदार्थ हा काळ्या कावळ्याला कसा काय मिळाला? या कावळ्याला मागून बघतो. जर याला पूर्ण मागितला तर तो मला नाही देणार. अर्धाच मागतो. जर मी माझ्या तल्लख बुद्धीचा उपयोग केला तर मला हे पूर्ण मिळू शकतं. ला 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 ला. तुम्ही इतकं छोटं गाणं का गायलं? तुम्ही खूप खुश आहात ना? ला 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 ला. गाणं गाण्यात आणि ऐकण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच येत नाही. ला 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 ला. ही गोष्ट पण खरी आहे. असं काही नाही. जंगलात सर्वांचं म्हणणं आहे की माझ्यापेक्षा तू छान गातेस.
काय खरंय ना? एकदम बरोबर. माझ्या गाण्यासोबत स्पर्धा करणं तर कोकिळेला सुद्धा नाही जमणार. तर मग एक छानसं गाणं ऐकव ना मला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे तुझं गाणं. पण यात तर टेम्पो नाहीये, अजिबात नाहीये. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. असं थोडीच गातात, थोडा आलापही लाव. नाच रे मी तुला पहिलेच म्हटलं होतं, तू खूप छान गातोस. मला तुझं गाणं खूप आवडतं. हे माकड किती मूर्ख आहे, त्याने मला आंबा खाऊच दिला नाही. खरंच हे माकड इतकं खोडकर आहे की त्याने तुला आंबा सुद्धा खाऊ दिला नाही. एक छोटं माकड होतं जे खूप खोडकर होतं. ज्याच्या खोडकर स्वभावामुळे जंगलातले सगळे प्राणी त्रासले होते. अरे वाचवा माझी शेपटी. आणि एक दिवस काही लाकूड तोडे जंगलात आले आणि जंगलातल्या काही भागातील झाड कापू लागले. बेटा लालू, ते झाड कापणारे इथे पोहोचले आहेत. बघ, तू तिकडे जाऊ नकोस. जर तू तिकडे गेलास तर ते लोक तुला पकडतील. तुम्ही खरंच बोलत आहात, पण तरीही मला तिथे जाऊन बघायचं आहे. कारण आजपर्यंत मी झाड कापताना कधी पाहिलंच नाही. लालू, तिकडे जाऊन त्यांच्यासोबत काही मस्ती करू नकोस. बिना वेळ घालवता लाल माकड तिथे पोहोचलं. पण तेव्हा तिथे एकही लाकूड तोड्या नव्हता. त्या दिवशी सगळं काम पूर्ण झालं होतं आणि ते आराम करत होते. आणि तिथे पोचलेला खोडकर माकड एक एक करून त्यांच्या तिथे पडलेल्या अवजारांशी खेळायला लागला. आणि खेळता खेळता त्याने ठेवलेले लाकूड तोडायला सुरुवात केली. आणि खोड्यांमुळे त्या माकडाला आपली शेपटी गमवावी लागली. काय तुम्ही कधी बिना शेपटीचं माकड पाहिलंय? हो, पाहिलंय पाहिलंय. बिना शेपटीचं माकड बघून जंगलातले सगळे प्राणी त्याची टर उडवू लागले. माकड खूप दुःखी झालं होतं. ते एका मोठ्या झाडावर जाऊन बसून गेलं. तेव्हा झाडाच्या फांदीवर त्याने काही चमकताना पाहिलं. अरे, हे काय? हा, मी माझी शेपूट गमावली म्हणून जंगलाच्या देवानं मला हे दिलंय. याला ठेवून घेतो. तू घाबरू नकोस.
मी तुला काहीही करणार नाही. मी तुझी मदत करायला इथे आलो आहे. माझी मदत? पण ती कशी? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतो. माझी कोणती इच्छा पूर्ण करणार? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. पण मी तुझ्या फक्त 3 इच्छाच पूर्ण करू शकतो. वा, आता तर मजा येईल. जर माझ्या 3ही इच्छा पूर्ण झाल्या तर मी या जंगलाचा राजा बनून जाईल. खरंच. पहिले माझी कापलेली शेपटीच मागून घेतो. मला माझी कापलेली शेपटी परत पाहिजे. तुम्ही आधी तीच देऊन द्या. ओ, तर असं आहे. हा, ही घे तुझी शेपटी. उचलून घे तिला. हे काय जिनी? मी माझी शेपटी माझ्या शरीराला लावायला सांगितली होती. बस, इतकी सोपी गोष्ट. जर तुला शरीराला पाहिजे तर लावून देतो मी. अरे, हे काय करतोयस तू? कुणाची शेपटी काय पोटावर असते? बघ कुठे असते. अरे 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 अरे, शेपटी कुठे असते हे जिनला माहिती नाही का? मला नाही माहित माझ्या मित्रा, कारण माझ्याकडे शेपटीच नाहीये. ही मागे असते, समजलं? अच्छा, असं आहे का? तर मग ही घे. वा वा वा, हे छान झालं. तर आता माझ्या अजून 2 इच्छा कधी पूर्ण करणार? हे काय, तुझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हा, ते कसं? मला तर एकच इच्छा मिळाली. खोडकर माकडा, तुला शेपटी आणून दिली ती पहिली इच्छा, पोटावर लावली ती दुसरी इच्छा, आणि तिसरी शेपटी तुझ्या मागे लावली. आता 3 इच्छा संपल्या आहेत. हा, तू मला मूर्ख बनवलंस ना? हे बघ खोडकर माकडा, मी तुला मूर्ख नाही बनवलं. तुला तुझी शेपटी मिळाली ना, तू स्वतःला नशीबवान समज. आणि लक्षात ठेव, आजपासून कुणाला त्रास नाही द्यायचा. समजलं ना खोडकर माकडा? येतो मी. नंतर माकडाने कुणालाही कधी त्रास दिला नाही.